दरवर्षी दिनांक 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो। यावर्षी महसूल दिन साजरा करण्यासोबतच शासनाचं परिपत्रक आलं आहे 24 जुलै 2024 रोजीचं। त्यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल दिन साजरा करताना महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना या निमित्तानं देण्यात आलेल्या आहेत। या सप्ताहामध्ये त्याचा जो शुभारंभाचा कार्यक्रम आहे हा आपण चंद्रमा लॉन्स येथे उद्या म्हणजे 1 ऑगस्टला सकाळी 11 वाजता घेत आहोत। यामध्ये तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, तलाठी, मंडळ अधिकारी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने ज्या काही विविध शासनाच्या योजना आहेत या योजना संपूर्ण गाव स्तरावरती किंवा तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठीचं एक शिबिर देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे की या सप्ताहामध्ये प्रत्येक दिवस हा कसा आपण साजरा करणार आहोत। प्रामुख्याने या शासन निर्णयामध्ये 5 घटक जे आहेत त्या 5 घटकांवर जोर देण्यात आलेला आहे। पहिला समाजातील घटक आहे महिला, दुसरा घटक आहे सैनिक, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि युवक। या 5हींच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना राज्य शासनाने आणलेल्या आहेत या योजनांचा प्रचार प्रसार आणि त्यांचे लाभार्थी वाढवणे हा उद्देश या निमित्ताने महसूल सप्ताहामध्ये आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे। यातील 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा करताना आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा दिवस 1 ऑगस्टसाठी ठरवण्यात आलेला आहे की या दिवशी आपल्या तालुक्यातील सगळ्या ज्या काही महिला आहेत ज्यांचं उत्पन्न 21,000पेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता यामध्ये असणार नाही। फक्त पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि पांढरं रेशन कार्ड जरी असेल तरी त्याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल असं पांढरं रेशन कार्ड असेल तरी देखील ही योजना त्यांच्यासाठी लागू राहील। तर 1 ऑगस्टमध्ये आपल्या डोळ्यासमोर आहे लाडकी बहीण योजना। माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत आपण 51,000 लाभार्थ्यांनी आपल्याकडे नोंदणी केली आहे, पण तालुक्यामधून साधारणतः 1 लाख महिला लाभार्थी होण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न चाललेले आहेत। 2 ऑगस्ट रोजी आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा दिवस त्या ठिकाणी पाळतो आहोत। यासाठी जे काही युवक आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य विकासाची प्रमाणपत्र आहेत, यांच्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो काही लाभ देणार आहे याचं कार्यक्रम आपण ITI कॉलेज इथे ठेवला आहे 2 ऑगस्टला। 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण साजरी करणार आहोत। यासाठी सर्वच कार्यालयांना तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावरती कार्यक्रम घेण्याचा आदेशित केलेला आहे, ज्यामध्ये किमान 5 वृद्ध नागरिकांनी प्रत्येक गावाच्या स्तरावरती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी ते लाभार्थी व्हावेत। यासाठी त्यांना काही कागदपत्र लागतात की आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, तर या गोष्टी त्यांना सहज उपलब्ध असतात आणि त्या अनुषंगाने त्यांना जर अजून काही कागदपत्रांची कमतरता असेल तर ती करून मदत करण्याचं काम हे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी करायचं आहे आणि किमान 5 लाभार्थी तरी गावनिहाय त्या ठिकाणी त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना त्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थीसाठी मदत करायची आहे। 4 ऑगस्टमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय हा दिवस आपण साजरा करणार आहोत। यामध्ये तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय प्रमुखांची आपण बैठक घेतलेली आहे, त्याचप्रमाणे सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांची देखील बैठक घेतलेली आहे आणि आधीचं कार्यालय आणि नंतरचं कार्यालय, आधीचं जे कार्यालय आहे त्याचा एक फोटो आणि नंतर तुम्ही स्वच्छता आणि सुंदरता आणण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत याचा बिफोर आफ्टर असे 5-5 फोटो प्रत्येक कार्यालयाकडून मागवलेले आहेत। यामध्ये जे काही कार्यालय उत्कृष्टपणे सजावट करतील, उत्कृष्ट स्वच्छता पाळतील त्या 5 कार्यालयांना आपण तालुका स्तरावरचे बक्षिसं देणार आहोत। त्याचप्रमाणे जे कार्यालयांमध्ये बिफोर आणि आफ्टरमध्ये कोणताही बदल आढळून आलेला नाही असं 3 निकृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना सुद्धा आपण समज त्या ठिकाणी देणार आहोत आणि प्रत्येकालाच आपण मोटिवेट या निमित्तानं करणार आहोत की तुम्ही आपलं कार्यालय हे सुंदर आणि स्वच्छ असावं। 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी हा स्पेशली डे सैनिकांसाठी आपण ठेवलेला आहे।
प्रत्येक कार्यालयामध्ये सैनिकांच्या काही समस्या प्रलंबित असतात, तर त्या दिवशी अगदी आवर्जून लक्ष वेधून सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम प्रत्येक कार्यालयाने राबवायचा आहे। 6 ऑगस्टला एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। यामध्ये आपल्या कार्यालयापासून सुरुवात करूया असं मी सर्व कार्यालय प्रमुखांना, त्याचप्रमाणे आपल्या तलाठी मंडळ अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वप्रथमतः आपल्या कार्यालयात जे दिव्यांग कर्मचारी काम करतात त्यांच्या सत्कारापासून याची सुरुवात करून आपल्या कार्यालयात त्यांच्या कामासाठी येणारे जे दिव्यांग लोक आहेत, नागरिक आहेत, यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा हा दिवस असेल। असा 6 ऑगस्ट हा दिवस आहे आणि 7 ऑगस्टला या सर्व दिवसांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामकाज केलेलं आहे, की ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चांगलं काम केलं, अशा 5 अंगणवाडी सेविकांचा आपण उत्कृष्ट अंगणवाडी सेविका म्हणून सत्कार करणार आहोत। ज्या कार्यालयांनी स्वच्छ आणि सुंदर कार्यालय अधिकाधिक चांगलं बनवलेलं आहे, अशा 5 कार्यालयांचा आपण सत्कार करणार आहोत। त्याचप्रमाणे महसूल संवर्गातील कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्त असतील असे अधिकारी कर्मचारी ज्यांनी उत्कृष्ट योगदान महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी दिलेला आहे, त्यांचाही सत्कार आपण सांगता समारंभाच्या निमित्ताने करणार आहोत। उद्याच्या महसूल सप्ताह शुभारंभाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय आमदार दिलीप मोहिते पाटील हे असणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रमा लॉन्सला होणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी तहसीलदार खेड या नात्याने करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।